लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाही। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीन। विटा शहरात पुन्हा एकदा भरधाव डंपर गाडीची दहशत पाहायला मिळाली असून आज घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण विटा शहर हादरून गेले आहे। विटा शहरातील मायनी रोडवरील पाटील पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी एक अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे। नागेवाडीकडून विटा शहराच्या दिशेने येत असताना दुचाकीवरून पोस्टमन आपली नियमित ड्युटी बजावत असतानाच त्यांच्या मागून आलेल्या भरधाव डंपरने अचानक जोरदार धडक दिली। या धडकेत संबंधित पोस्टमन थेट डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे। हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक भीतीने पळू लागले आणि काही क्षणातच परिसरात एकच गोंधळ उडाला। विशेष म्हणजे विटा शहर आणि परिसरात यापूर्वी भरधाव डंपरमुळे 4 ते 5 गंभीर अपघात घडले आहेत। काही महिन्यांपूर्वी विटा शहराच्या मुख्य चौकातच अशाच एका डंपरने एका महिलेचा बळी घेतला होता आणि आता मुख्य चौकापासून काही अंतरावर पुन्हा एकदा असाच दुर्दैवी अपघात घडल्याने विटा शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। सतत घडणाऱ्या या अपघातामुळे विटा शहरातील नागरिकांमध्ये रस्त्यावर सुरक्षिततेबाबत मोठी भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। भरधाव डंपर वाहतुकीवर नियंत्रण कधी येणार? प्रशासन या घटनेची गंभीर दखल घेणार का? डंपर चालकांवर कठोर कारवाई होणार का? ही प्रशासन आणखी निष्पाप जीव जाण्याची वाट पाहणार आहे? हा प्रश्न आता विटा शहरातील प्रत्येक नागरिक विचारत आहे। विटा प्रतिनिधी, लोकन्यूज मराठी।